नागरिकांच्या आरोग्यासाठी मधुतारा प्रत्येकांसाठी दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आंबराड बाजारतवाडी हितवर्धक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवाई विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय भांडूप पूर्व मुंबई येथे परिसरातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले। नवी मुंबई बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मधुतारा आरोग्य समिती प्रमुख श्री रमेशजी शेळके यांच्या नियोजनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे शिवाई महाविद्यालयाच्या संचालिका गौरी आई भोईर मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिरला वेळात काढून मधुताराच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या राज्य दिव्यांग सेल प्रमुख नीताजी ढवाण पाटील मॅडम यांनी उपस्थिती दर्शवत अशा लोकोपयोगी कार्य करणाऱ्या मधुताराचे आभार मानत आपले मार्गदर्शन केले। यावेळी यांच्या कन्या हायकोर्ट ॲडव्होकेट समृद्धी ढवाण पाटील याही उपस्थित होत्या। मधुतारा सोबत सायन हॉस्पिटलचे आणि आभरण संस्थेचे डॉक्टर श्री भागेशजी लाड, संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पांगम, सचिव श्री विनोदजी गानडे तसेच सर्व पदाधिकारी संस्थेचे कार्यकर्ते यांनी शिबिराचे अतिशय सुंदर नियोजन केले। या प्रसंगी मधुताराचे आरोग्य समिती प्रमुख श्री रमेशजी शेळके, मधुतारा पश्चिम मुंबई उपाध्यक्ष श्री हुसेनजी शेख, अपोलो हॉस्पिटलच्या अनुवांशिक आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर सोनालीजी मल्लकामीर, जनरल फिजिशियन डॉक्टर इंद्रजित कानोजिया, अनुवांशिक आजारावरील डॉक्टर शिल्पाजी कांबळे, मार्केटिंग मॅनेजर श्री नागेंद्रजी यादव, दातांचे डॉक्टर आदित्यजी गिरे, हाडांच्या कॅल्शियम तपासणी श्री संदीपजी करंजवकर, श्री परिवेजजी शेख यांनी शिबिराचे लाभार्थी यांना मार्गदर्शन करून तपासण्या केल्या। या शिबिराला परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेत डोळ्यांच्याही तपासण्या करून अल्प दरात नंबरच्या चष्म्यांचाही लाभ घेतला। यावेळी मधुतारा प्रमुखांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन करत अशा पवित्र कार्यात मधुतारा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आंबरड बाजारवाडी हितवर्धक संस्थेचे आणि विशेष करून डॉक्टर श्री भागेशजी लाड सरांचे, शिवाई महाविद्यालयाचे संचालिका गौरी आई भोईर, अपोलो हॉस्पिटल दिव्यांग सेल राज्याच्या नीताजी ढवाण पाटील यांचे आभार व्यक्त केले। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत कार्यकारी संपादक किरण सोनावणे।